नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये. आज मी झटपट इडली बनवली आहे. त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. याआधी मी डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर इडलीची शेअर केलेली आहे. डाळ तांदूळ भिजवण्यापासून मी तुम्हाला दाखवलेलं होतं. आज मी एवढी डिटेल शेअर नाही केलेली आहे. इथे मी सांबार बनवत आहे. सांबार बनवण्याकरता मी तूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घेतलेली आहे. छोट्या वाटीने अर्धी वाटी दोन्ही डाळी घेतल्या. 2-3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे. एक मोठा टोमॅटो साधारण आकाराचाच कट करून घेतला आणि तोसुद्धा मी डाळींमध्येच घालून घेणार आहे. एक बटाटा घातलेला आहे. आज खूप अशा भाज्या नव्हत्या माझ्याकडे, त्यामुळे मी बटाटा, टोमॅटो, मिरची बेसिक भाज्या घालून सांबार बनवणार आहे. इडलीसाठी मी पीठ आंबवून घेतलेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी काही शेअर केलेला नाही. पीठ छान असं फर्मेंट होऊन तयार झालेलं आहे माझं. आता इकडे मी कुकरला थोडीशी मीठ आणि हळद घालून डाळीला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. 3 शिट्ट्यांमध्ये छान अशी डाळ शिजून जाईल. इकडे तुम्ही बघत असाल किती छान असं इडलीचं पीठ फर्मेंट झालेलं आहे. हे पीठ मी काल सकाळी भिजत घातलेलं होतं, डाळ तांदूळ, आणि संध्याकाळी मिक्सरला वाटून रात्रभर मी हे फर्मेंट होण्याकरता ठेवलं होतं. आता सकाळी नाश्त्याकरता मी इडली बनवणार आहे. छान असं पीठ आंबवल्या गेलेलं आहे. चवीपुरतं इथे मीठ घालणार आहे. इथे काही सोळा वगैरे घालण्याची गरज नाही आहे. पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे, त्यामुळे इडली छान फुलते, स्पंजी अशी इडली तयार होते. आपल्याला इथे सोळा वापरण्याची गरज नाही आहे. थोडंसं पीठ मी फेटून घेत आहे, जेणेकरून मीठ छान सगळीकडे लागेल आणि व्यवस्थित अशी चव येईल. कन्सिस्टन्सी तुम्ही बघत असाल पिठाची. पाणी वगैरे घालण्याची काही गरज नाही आहे. परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार आहे. तर मी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी इडलीचं पीठ घालत आहे. झटपट अशी ही अगदी 15 ते 20 मिनटात इडली तयार होते. साईडला माझा सांबारसुद्धा फोडणीची तयारी चालू आहे. शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. आता 15 ते 20 मिनटात आपल्याला इडली तयार होईल. लो टू मीडियम हीटवर 15 मिनटासाठी मी इडली ठेवलेली आहे गॅसवरती. तुम्ही बघत असाल 15 मिनटानंतर मी चेक करत आहे. थोडंसं चाकूच्या सहाय्याने चेक करून बघितलं मी. इडलीमध्ये छान अशी इडली तयार झालेली आहे. आता गरम गरमच ही इडली मी चमच्याच्या सहाय्याने काढून घेतलेली आहे. गरम असताना व्यवस्थित अशी इडली निघते. तुम्ही बघत असाल किती छान असं स्पंज आलेलं आहे इडलीला. खूप छान स्पंजी मऊसूत अशी पांढरी शुभ्र इडली आपली तयार आहे. अगदी हॉटेलसारखी इडली तयार आहे. आता इकडे मी सांबाराला फोडणी देत आहे. बेसिक असं फोडणी देणार आहे, खूप जास्त काही टाकणार नाही आहे. तेलामध्ये मी थोडंसं जिरं, 2-3 लाल सुक्या मिरच्या आणि एक कांदा टाकलेला आहे. कांदा थोडासा गुलाबीसर होऊनपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे मी चवीनुसार हळद, लाल तिखट आणि 2 चमचे सांबार मसाला घातलेला आहे. हा होममेड सांबार मसाला आहे, मी घरीच बनवते. याचीसुद्धा रेसिपी मी एखाद्या वेळेस नक्की शेअर करेन. आता मी इथे ज्या डाळी आपण कुकरला शिजवून घेतल्या त्या इथे घातलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घालणार आहे आणि आता थोडीशी कन्सिस्टन्सी आपल्याला सेट करावं लागेल. सांबार पातळसर असाच छान लागतो, त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला इथे घालावं लागेल. पातळ असा सांबार इडलीसोबत छान लागतो. वरून कोथिंबीर घालणार आहे मी. आणि मी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती, तीसुद्धा मला या सांबारामध्ये घालायची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण सांबार हा थोडासा आंबटसरच छान लागतो, त्यामुळे मी इथे चिंचेचं पाणी घातलेलं आहे. ती क्लिप माझ्याच्याने मिस झाली, पण मी इथे चिंचेचं पाणी घातलेलं होतं. छान असा सांबार रेडी आहे. इडलीसुद्धा गरमागरम तयार आहे. आता मी सर्व करून घेत आहे, कारण इडली खायची सगळ्यांना खूप घाई झालेली आहे.
भरपूर असा सांबार घालणार आहे. आज मी कोणती चटणीसुद्धा बनवलेली नाही आहे, फक्त इडली आणि सांबार एवढंच मी आज नाश्त्याकरता बनवलेलं आहे. धन्यवाद.